आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज तारीख आहे 14 डिसेंबर. जसं की मी म्हटलं होतं की 13 तारखेपर्यंत पेपर आहे. 13 तारखेनंतर 14 तारखेपासून आपले डेली ब्लॉग येणार आहे. तर आज आहे 14 डिसेंबर आणि आज मी थोडा लेट ब्लॉग सुरू करतो कारण मी ती सवय तुटली होती, एकदाची लिंक तुटली होती ना की ब्लॉग करायची. तर मग लक्ष राहिलं नाही. मग आता एकदम लक्ष झालं की ब्लॉग करायचा झाला. तर मी आता आलो, आता आपला ब्लॉग शूट करत आहे. अजून भरपूर दिवस बाकी आहे. आता काही जास्त टाइम झाले नाही, 3च वाजलेले आहे. तर आज थोडा लेट सुरू झाला ब्लॉग, 3 वाजतापासून सुरू करत आहे. आणि गाईज, ज्यांनी कोणी लास्ट ब्लॉग नसेल बघितला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. आता तो कुणाल आणि विक्की राहिला त्यासोबत जायचं आपल्या छत्री तलावावर. कुणालची इच्छा काही मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या विसर्जन करायचं आहे. विक्की सुद्धा सोबत आहे. आणि आपल्या अमरावतीमध्ये 16 तारखेला, मला वाटतं 16 तारखेला प्रदीप मिश्राजी येऊ आले. तर त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे आपल्या छत्री तलाव रोडनी. तर आपण ते सुद्धा पाहू. भाई हा याला एक पण हा याला मी आता ब्लॉग सुरू केला. म्हटलं सकाळपासून बिझी होती मी कामात. 2 वेळा म्हटलं एवढं बेस्ट लागला ना पायाले. अरे अरे म्हटलं लढू की काय करू आता. हो चला, यानं घेतलं सामान. मुंग्या जावल्या. चलो बॅग ठेवून दे ना घरी. अंदाज सांग मला पहिले, मला अंदाज सांग ना. पेट्रोल नाही होऊच्या गाडीत आहे पण मला अंदाज नाही. काटा घालू का? पाय ना बे. हॅलो ना. नाही नाही, एखाद्या लिटर मध्ये होऊन घेऊन चाललो आम्ही भाई. ते मूर्त्या विसर्जनाला न्यायचं आहे. किती वेळा मूर्ती काय कुठून कुठून काढू लागले. घरातला मिशा मूर्त्या मागं तर नेल्या होत्या त्यांना थैल पोतं बघ. आम्ही आता छत्री तलावर हे दोघं समोर चालले मूर्त्या विसर्जन. पाणी बा भाई, पाणी बहुत आहे. आणि माझ्या मागं तुम्हाला पेंडल दिसून राहिला असं. हा, जागोजागी पेंडल टाकला याचा. येणाऱ्या अतिथी म्हणते ना रे, अतिथींचं राहण्याची व्यवस्था अमरावती जिल्ह्यात केली आहे. अमरावतीत केली आहे. कवर रे पाहायला काय झालं रे? अरे यार, पाणी पाहून घ्या भाई, पाणी बहुत आहे. हे पहा भाई, काय हे एवढा कचरा टाकून ठेवून दिला पाण्यात. म्हणजे पाण्यात कचरा टाकासाठी पाणी आहे काय? पूर्ण पाण्याचं दूषित करून टाकलं आहे पाणी. मूर्ती वगैरे ठीक आहे, मातीची मूर्ती असते ते विसर्जन होऊन जाईल त्यात, पण हे पॉलिथिन वगैरे नव्हती टाकायला पाहिजे. पाण्यात म्हणजे भरपूर गंदगी टाकून दिली आहे. तुझ्या मूर्ती मातीच्या ना रे, मातीची मूर्ती असं टाक. पाणी किती दूषित करून टाकलं भाई, पुरं पाणी दूषित करून टाकलं. हे पा जसं दिसतंय ना भाई, पुरं हेच होऊन जाते. आजूबाजूला पा इथं एवढा कचरा. आम्ही आलो वर, आम्ही आलो डायरेक्ट इथं. हे बा, इथं हनुमानजीचे पाय वगैरे भरणं सुरू आहे. कारण इथं किती फुटाचं हनुमानजी आहे रे? 111 फुटाचा हनुमानजी बनवून राहिली. इथं किती आहे? 111 का 120 आहे? हा, 111 फुटाचा आहे. तर आता इकडे तयारी वगैरे सुरू आहे पूर्ण याची. हे पाय इकडे ते सुरू आहे, हे सुरू आहे, इकडे पूर्ण तयारी सुरू आहे. तर चलो. हा, आल्या तुम्ही, आल्या. चलो बहुत तुझं काम चालू आहे. म्हणजे गर्दी आतापासून कमीत कमी आता तिथं 500 लोकांचं हे झाले आहेत. जास्त लोक आहे, 500 पेक्षा जास्त लोक आहेत. 1000-2000 लोक आहे. कारण अंदरही भरपूर मोठं अरेंजमेंट केलं. आम्ही फक्त पार्किंगमध्ये आलो, जस्ट गाडी वगैरे पार्क केली. आता अंदर जाऊन बघू बाई कसं विषय. तिकडे पार्किंग वगैरे पूर्ण की झालं आहे. गाड्या वगैरे सगळं लागणं सुरू आहे तिकडे. एकदम पार्किंग. हे बा मंडप दिसून लागा. हा मंडप आहे. बहुत म्हणजे अंदर तर बहुत गर्दी आहे, खतरनाक. आणि इकडून तिकडे हनुमानजीची मूर्ती बनणं चालू आहे. आणि इकडे हे मंडप बाई, म्हणजे बोलण्यासारखं आहेच नाही. एवढी खतरनाक गर्दी आणि इथं एकदम उंची. आतापासून एवढी गर्दी आहे जेव्हा महाराज येईन तेव्हा काय रे. इथं काय रे बाहेरची लाईन कशी लागली रे? हा, जे ज्यांना इथं सेवा देण्यासाठी द्यायची असेल तर ते इथं येऊन तुम्ही सेवासाठी नोंदणी करू शकता. इथं लेडीजची लाईन लागलेली आहे. हे पाहून घ्या बाई, इथून एकदम गर्दी अंदर ते एकदमच भरपूर गर्दी आहे. बहुत गर्दी झाली इथं सगळ्या. इथं फक्त आय कार्डची अरेंजमेंट चालू. म्हणजे ज्यांना इथं सेवा द्यायची असेल तर ते इथं येऊन सेवा देऊ शकते. इथं त्याची गर्दी झालेली आहे. इथं सगळ्या लेडीज वगैरे बसलेल्या आहेत. म्हणजे लेडीज आणि अंदर जेंट्सची सुद्धा लाईनला दिलेली आहे अंदर. आतापासून भाई पाहू शकतो मी, तुम्हाला दिसून राहिली असं एकदम तिकडे गर्दी आहे. आता जाऊ आपण अंदर. हा पेंडॉल पाहून घ्या भाई, पेंडॉलही बहुत तुझ्या टाकलेला आहे. आता जस्ट 3 अजून 16 तारखेपासून आहे सुरुवात. 16 तारखेपासून सुरुवात आहे भाई.
इथं शिव महापुराण कथा आहे. इकडे पूर्ण गर्दी आहे, बहुत गर्दी दिली इकडे अशी. इथून सुरुवात झाली आहे याची. इथून तर एकदम तिथपर्यंत पूर्ण सुरुवात आहे. पूर्ण हे हॉल पूर्ण एवढा मोठा हॉल आहे असा. आणि तिकडे म्हणजे हॉल टाईप केला आहे. वरतून पूर्ण शेड वगैरे आहे. इकडून हे दाखव म्हणजे इकडे त्या साईडनं पासेस वाटणं सुरू आहे. म्हणजे ज्यांना सेवा द्यायची असेल ते त्याचे पासेस तिकडे आहे. आणि इकडे पब्लिकली बसायची जागा केली आहे. आणि तिकडल्या साईडनं लेडीज जेंट्स वगैरे सगळे लई खतरनाक. आणि आपण ज्या दिवशी कथा राहील तेव्हा येऊ आपण. एक दिवस तरी नक्की येऊ कथेसाठी, कारण गर्दी तर भरपूर राहणार आहे. तर आपण ट्राय करू काही ना काही. इकडे हा सेकंड पेंडॉल आहे. हा फर्स्ट होता, हा सेकंड होता. त्याच्या बाजून अजून तिसरे आहे, तिसरा चौथा आहे. आणि तिकडे भाई पोलीसवाले सुद्धा, पोलीसवाल्यांचे तगडे बंदोबस्त आहे इथं. पोलीसवाल्याचा जेव्हा तगडा बंदोबस्त त्या तिकडला साईडला पूर्ण पोलीसवाले आहेत. तगडा बंदोबस्त यायचा ते बघून घ्या. पूर्ण पोलीसवाला पुरा बंदोबस्त आहे. जागा आतापासून पकडून ठेवली आहे. काकानं जागा आतापासून पकडून ठेवली आहे. बा पोलीसवाल्याचा पुरा बंदोबस्त आहे इकडे. पत्रकार परिषदचं ते पत्रकार परिषद चालू राहिली इथं. ते सांगेन ना, पत्रकार परिषद आहे, ते पत्रकार परिषद आहे. ते सांगेन ना असे तर राहते. मोठे मोठे पोलीसवाले आहेत. लोक पाहून घ्या भाई, आतापासूनच बसले. काही कुणालची आजी आली इथं. कुणालची आजी आली. याची आजी भेटली इथं. तेव्हा कोणी भेटन काय? भेटते जागा, भेटणार आजी सांगून राहिले तर जागा भेटत नाही, म्हणून आम्ही पहिले झालो. म्हणजे जागा पकासाठी फक्त. चल आपण आलो सगळ्यात फ्रंटवर, जिथं महाराजांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बा तिथं दिल्लीपुरी, तिथं महाराज बसणार आहेत. आणि त्यांच्याच मागं बरोबर एक शिवरचा दृश्य केलेला आहे, शिवरचं मंदिराचं दृश्य केलेलं आहे. इकडून इथं महाराजांची बसण्याची व्यवस्था केली आहे. या बाई इथून पुरं दृश्य दिसून आलं. आणि मागं हनुमानजी वगैरे काय सुद्धा काढलं. इथं लेडीज वगैरे फोटोज वगैरे काढून आले. इतके आले नाही काय? गेट बंद करते. आणि इथून भाई पूर्ण जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पुरा पेंडॉल आहे. हा इथून सरळ तिथपर्यंत आहे. इकडे भरपूर आहे. इकडे सुद्धा दिलं आहे पेंडॉल. आज अंदर येऊ दिलं, कारण आता पुढं अंदर येऊ दिन नाही येऊ दिन काही खरं नाही. म्हणून म्हटलं आज पटकन जाऊन आज आपण शूट घेऊन इकडलं पुरं दृश्य दाखवून दिलं. अशा प्रकारे इथं तयारी सुरू आहे. म्हणजे लोक आतापासून येऊन इथं राहून राहिले भाई. गाद्या वगैरे आधीच टाकलेल्या आहे. तर लोक सांगून राहिले की जागा भेटत नाही, म्हणून आम्ही पहिले झालो म्हणते. इथं अंबादेवी आणि हनुमानगडीची मूर्ती दिली आहे, हनुमानजीची. आणि इकडून भाई तर चला बाहेर जाता, गेट बंद करू राहिले आता. चलो. आणि हे इकडून भाई इकडून लावलं आहे. हे वरतं पंख्याची वगैरे सगळी व्यवस्था दिली आहे इथं. आणि इथं 1000 टाक्या लावल्या पाण्याच्या. हजार पिण्याच्या. चारी साईडनं टाक्या भाई. 1000 पाण्याच्या टाक्या, म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थापासून, पंख्यापासून, AC पासून, वॉशरूम पासून सगळ्या गोष्टीची भाई सुविधा दिली आहे. सगळ्या गोष्टी सुविधा, राहण्यापासून सगळ्या गोष्टी सुविधा आहे भाई. इकडे टाक्या वगैरे ठेवल्या आहे, कारण इकडे 1000 टाक्या लागू राहिल्या पाण्याच्या. म्हणजे इकडून पूर्ण हे साईडनी, या साईडनी तर इथं टाक्या आणलेल्या, नवीन ज्या टाक्या आणलेल्या आहे त्याची फिटिंग वगैरे सुरू आहे. आता चाललो भाई आम्ही बाहेर. थोडं आता बाहेरचा लुक करून काय येतं बाहेर. मला वाटते पासेस वगैरे तिकीट वगैरे सुरू आहे काहीतरी. आणि इकडे ते स्टॉल वगैरे लागणार आहे, तर त्यासाठी दुकान वगैरे टाकले आहे. काढले आम्ही गाडी. चलो. तर आम्हाला इथं पासेस भेटला. आम्ही इथं आलो. इथं पासेस सुरू होतं, तर पासेस भेटला आम्हाला इकडे. यायली दिल्या भाई, यायली दिल्या, तर आम्हाला पासेस भेटला इकडल्या. आता येऊ आम्ही ते नक्की. एका पासवर 2 जणांची इंटरेस्ट ते. मला 5 पासेस भेटल्या. सो गाईज आता टाईम झाला आहे 5:09. हा आला पतंगोसाठी बढिया इथं. तर तिथं आपण तिकडून मगाशी मी घरी आलो. तिथून घरी आलो, थोडं फ्रेश झालो, थोडा आराम केला. आता टेरेसवर आलो. टेरेसवर आल्यावर मग हा आला पतंगोसाठी. एकची पतंग हवेत आहे. एक पतंग तर काटली सध्या जस्ट. आता एक पतंग हवेत आपली. तर भाई तिची तयारी पाहून एवढा खतरनाक वाटलं ना आज, की अमरावतीत काही ना काही मोठा प्रोग्राम होऊन राहिला. त्याच्यामुळे अमरावतीचं नाव खूप मोठं होऊन राहिलं, खतरनाक. मिलिंदी आला टेरेसवर. हाई आहे. पण हाई आला एक पतंग उडाला. इकडे डान्स कर रे तो जमल गोटा. जमाल पतू.
जमाल पतू. सो गाईज आता टाइम झाला आहे 6 वाजलेले आहे आणि भाई आता पोट्टे वगैरे सगळे गेले घरी आणि एवढं खतरनाक डोकं दुखत राहिलं ना कारण आज सकाळपासून आराम झालेला नाही आहे. बघा मॉर्निंगला सुद्धा बाहेर गेलो तुम्ही तिकडून आल्यानंतर ब्लॉग सुरू केला नंतर कुणाला विकीसोबत बाहेर गेलो तिकडून आलो भाई आता मग थोडं टेरेसवर होतो पोट्टे होते तर पतंग उडेल थोडी आता खाली जातो भाई मी थोडंसं रेस्ट करतो कारण बहुत खतरनाक हेडेक करू राहिला. तो काही आता टाइम झाला आहे 7 बड्या 6 ते 7 मस्त 1 घंटाची झोप घेतली मी. आता थोडं बरं वाटलं कारण मी मागाशी एवढं खतरनाक डोकं दुखायला लागलं होतं तर आता थोडं ठीक वाटलं झोप झाल्यावर. तर आता चला आता जातो तुम्ही गार्डनमध्ये कारण आज आहे गुरुवार. तुम्हाला तर माहिती दर गुरुवारी आपल्या गार्डनमध्ये मस्त गजानन महाराजची आरती असते. आता तुम्ही गार्डनमध्ये तिथे गेल्यावर भाई एवढं फ्रेश वाटते ना. हा तुम्हाला किती वर्षाचा वाटतं विक्की विक्की किती वर्षाचा आहे तू? 19 वर्षाचा आहे. हा पाहिजे पाय का डोरेमॉन डोरेमॉनचे एपिसोड डाउनलोड करू मी डोरेमॉनचे एवढा मोठा होऊन त्या फायदा काय सांग. एपिसोड नाही पिक्चर डोरेमॉनचा पिक्चर डाउनलोड करायला डोरेमॉन मूवी काय रे बापरे आणि हा स्टंट मारून दाखव आणि हा ऍक्शन मूवी पाहिजे. स्टंट पाहिजे पडला तर पडतो सोडणं हे धंदे एवढा मोठा झाला आणि तू डोरेमॉन पाहिजे का अजूनही एक एक पार्ट त्याचे एक एक पार्ट नाही पुरा पिक्चर पाहते मी 1-2 घंट्याचा पार्ट मध्ये. दुसरे पिक्चर पाहिजे एवढे चांगले चांगले पिक्चर निघाले जोरून झाली हा डोरेमॉन पण ती मजा वेगळी आहे ना कार्टूनची लहानपणाची बचपनची यादी मजा आहे पण जे मजा मी कार्टून मध्ये आहे ना ती आताच्या पिक्चर मध्ये खरंच. हा आला एक स्टंट मारायची हा मार अरे बापरे खतरनाक स्टंट मारते रे तू. हा मार दुसरा स्टंट मार. ओ बापरे झाला का डाउनलोड हे पाय भाई हे पाय डाउनलोड करूला डोरेमॉन. सो गाईज आता टाइम झाला 9 आणि आता टाइम झाला बाई आपला व्हिडिओ एंड करण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय.